सोलापूर वकील संघाच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असणाऱ्या लढ्याला पाठिंबा दर्शवण्यात आलाय आणि सोलापुरात असं पहिलं चित्र पाहायला मिळालंय। आज शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सोलापूर वकील संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्यासह सर्व वकील बांधवांनी मराठा आरक्षणासाठी साखळी पद्धतीने सुरू असलेल्या आंदोलनास त्या ठिकाणी जाऊन पाठिंबा दिला, शिवाय आंदोलनात सहभाग नोंदवला। सर्व वकील बांधवांनी याप्रसंगी समाज बांधवांसमवेत ही आरक्षणाची अंतिम लढाई जिंकेपर्यंत सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली। यामध्ये अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव, अॅडव्होकेट शरद पाटील, अॅडव्होकेट लक्ष्मण पाटील, अॅडव्होकेट बाबासाहेब सपाटे, अॅडव्होकेट सोपान शिंदे, अॅडव्होकेट रवींद्र पाटील, अॅडव्होकेट विजयकुमार पाटील, अॅडव्होकेट महेश जगताप, अॅडव्होकेट विक्रम काठोळे, अॅडव्होकेट सुनील क्षीरसागर, अॅडव्होकेट महेश जगताप, अॅडव्होकेट बाबूशाह साळुंके, अॅडव्होकेट प्रतीक कुंभार, अॅडव्होकेट संतोष पाटील, अॅडव्होकेट युवराज आवताडे, अॅडव्होकेट कांबळे, अॅडव्होकेट प्रसाद काशीत, अॅडव्होकेट सौरभ जगताप, अॅडव्होकेट रणजित चौधरी, अॅडव्होकेट सागर पवार, अॅडव्होकेट दिनेश भोपळे आदींनी सहभाग नोंदविला। याप्रसंगी आंदोलक माऊली पवार, राजन जाधव, पुरुषोत्तम बर्डे, प्राध्यापक गणेश देशमुख, विनोद भोसले यांच्याशी कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। राज्यातील सर्व वकील बांधवांनी या आरक्षणाच्या लढाईमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचं आवाहन करण्यात आलं। मराठा आरक्षण कुणबी म्हणून मिळावं म्हणून मनोज जरांगे साहेबांनी जे आंदोलन चालू केलंय यांना आमच्या वकिलांतर्फे पूर्णपणे पाठिंबा आम्ही देत आहोत। खरं तर मराठा समाज हाच कुणबी म्हणून बहुसंख्य प्रमाणपत्र आज विदर्भात आहेत, कोकणात आहेत, मराठवाड्यात आहेत। मग आमची लोकसंख्या 32% आम्हाला 16% द्या आणि ओबीसींची लोकसंख्या सुद्धा 32% आहे, त्यांचे सुद्धा त्यांना 16% ठेवा। आम्हाला आमच्या हक्काचं द्या आणि त्यांना त्यांच्या हक्काचं राहू द्या, अशा प्रकारची मनोज जरांगेंची मागणी आहे। ती मान्य हे महाराष्ट्र सरकारनं करावी, केंद्र शासनानं करावी, नाहीतर मराठा समाज भविष्य काळामध्ये तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। सर्वसामान्य मनोज जरांगेसारखा माणूस 1.5 कोटी लोक जमा करू शकतो, तर तुमची खुर्ची खाली केल्याशिवाय सुद्धा आम्ही दम पडणार नाही। त्यासाठी आरक्षण वेळेत द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा अशी आमची विनंती आहे। ही अंतिम लढाई आहे। या लढाईमध्ये वकिलांचं योगदान आता महत्त्वाचं राहणार आहे। सोलापूर शहरातला 3,500, जिल्ह्यातला 7,000 आणि संपूर्ण राज्यभरातला 2,10,000 वकिलांचा जप्ता आहे। याच्यापैकी मराठा समाजाचे वकील 1 लाखाहून जास्त आहेत। तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये 3,500पेक्षा जास्त वकील हे मराठा समाजाचे आहेत। मित्रांनो, यानंतरची लढाई जी आहे ते जे आंदोलक आरक्षणासाठी लढतायत त्यांच्या पाठीशी समर्थपणे आम्ही उभा राहतोय। आम्ही आज कोणत्याही परिस्थितीत या आंदोलकावरती कोणताही अन्याय अत्याचार होता कामा नये, हे आंदोलन लढता कामा नये। जी कायदेशीर लढाई आहे ती कायद्याच्या चाकोरीत राहून आम्ही मागतो आहोत। संविधानाचा मान आदर राखून आम्ही हे मागतो आहोत। अशा स्थितीमध्ये हे आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे। आरक्षणाचा तक्ता आज सगळ्या समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी प्रसारित केलेला आहे। आरक्षणाच्या तक्त्याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येईल की हे आरक्षण हे निश्चितपणानं मराठा समाजाला मिळतं, कारण जातीय गणना असेल किंवा लोकसंख्येचं प्रमाण असेल त्याच्यामध्ये मराठा समाजाची गणती करत असताना मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून हे आरक्षण इतर ओबीसी समाज असेल किंवा इतर हक्काचे जे वर्ग असतील त्यांच्याकडे वळवलं गेलेलं आहे। हे हक्काचं आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। इतिहासाच्या प्रत्येक पानापानामध्ये वकिलांचं योगदान मोठं राहिलेलं आहे। स्वातंत्र्यपूर्व चळवळ असेल, स्वातंत्र्यानंतरची असेल, त्या प्रत्येक ठिकाणी वकील हा महत्त्वाचा धागा आहे। यापुढची लढाई कायदेशीर चाकुरीमध्ये आम्ही तेवढ्याच ताकदीनं सगळे वकील बांधव आम्ही लढणार आहोत। म्हणून आज सगळ्यांच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी तमाम वकिलांचा जत्था या ठिकाणी हजर झालेला आहे। सगळ्यांना विनंती राहणार आहे या पुढच्या कालखंडामध्ये सरकारलाही आम्ही इशारा देतोय की यापुढे खबरदार, मराठा बांधवांच्या आंदोलनाला दडपशाही मार्गाने जर काही करत असाल तर या वकिलांची गाठ आहे। संदर्भात साखळी उपोषणाच्या माध्यमातून इथं उपोषण चालू आहे। त्या उपोषणाला खंबीर साथ देण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी वकील मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। मित्रांनो आणि समाज बांधवांना आणि शासनालाही मी इशारा देऊ शकतो की आंतरवाली सराटीमध्ये
1 करोडच्या पुढं मराठा समाज जमलेला होता. शासनाने याची दखल घ्यावी, नाहीतर इतिहासामध्ये जो काही गनिमी कावा आहे त्या गनिमी काव्याच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून हा मराठा समाज ही दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचं झालं पाणी, अशा पद्धतीचे हाल ह्या येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये मराठा समाज तुमचं करेल, असा गंभीर इशारा सर्व मराठ्याच्या वतीने मी या ठिकाणी देतो. आज साखळी उपोषणाचा 3रा दिवस आहे. देगाव भागातील आमचे मराठा समाज बांधव आज उपोषणाला बसले असून आज संभाजी आरमार त्या दुपारनंतर पॉवर काउन्सिल ऑफ सोलापूर त्यांचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष आज आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. महाराष्ट्रासमोर मराठा आंदोलक का आक्रमक झाले, का मराठ्यावर अन्याय होते याचा कायदेशीरदृष्ट्या अभ्यास केलेला चार्ट आम्ही आज महाराष्ट्रासमोर आणलेला आहे. आमचं आरक्षण कशा पद्धतीनं दाबण्यात आलेलं आहे, आमच्यावर कशा प्रकारचा अन्याय झालेला आरक्षणात हे आज महाराष्ट्रासमोर पुढं आणलेलं आहे. त्याचा चार्ट रितसर आपण पाठीमागं लावलेला आहे. त्याचं एक फ्लेक्स डिजिटलच आम्ही लावलेला आहे. सरकारला आव्हान आहे, आमचा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलाचं उपोषण आज 3 दिवस झालं अन्नाचा कण न घेता चालू आहे. मनोज जरांगे पाटलाच्या केसाला जरी धक्का लागला, त्यांच्या जीवितास काय बरं वाईट झालं तर महाराष्ट्रात असा उद्रेक घडेल की तुम्ही याद राखा, तातडीनं मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर त्यांचं उपोषण थांबवा, नाहीतर तुम्हाला उद्रेकास सामोरं गेल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्की. संपूर्ण राज्यात सोलापूर येथेच प्रथम वकिलांचा सक्रिय सहभाग यावेळी दिसून आला. अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, रामदास कदम, नारायण राणे यांचाही वकिलांनी चांगलाच समाचार घेतला.